राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात महायुतीच्या मंत्र्यांवर टीका केली. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकटेच काम करत असल्याचं म्हणत त्यांचे कौतुक देखील केले. शपथविधी झालेल्या काही मंत्र्यांनी त्यांना मिळालेल्या खात्यांचा पदभारही स्वीकारलेला नसल्याचंही त्यांनी म्हटलं. यामुळे पुढील काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार करावा लागेल असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं होतं. सुप्रिया सुळे यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना भाजपचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यावर टीका करत त्यांनी आता घरी बसावे असं म्हटलं. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत ते एकटेच काम करत असून काही मंत्र्यांनी पदभारही स्वीकारला नसल्याचं म्हटलं होतं. सुप्रिया सुळे यांच्या या विधानावर भाजपचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, मला सुप्रियाताईंची क्यू येते. जनतेने पवार साहेबांना त्यांना सुप्रिया सुळे यांना घरी बसवण्याचा जनादेश दिला आहे. त्यांनी शांत घरी बसावे, शेतीवाडी पाहावी, कारण त्यांच्या वांग्याला पूर्वी बरेच पैसे मिळत होते. आणखी तशा प्रकारची वांगे त्यांनी पिकवावी. वांग्यात किती पैसे आहेत, बटाट्यात किती पैसे आहेत याचे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी मार्गदर्शन करावे. आज सावित्रीबाई फुले यांच्या 154व्या जयंतीनिमित्त सुप्रिया सुळे त्यांना अभिवादन करण्यासाठी पुण्यातील महात्मा फुले वाड्यात आल्या होत्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्य सरकारमध्ये केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच सक्रिय असल्याचं दिसतंय. महायुती सरकारमधील बहुतांश मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही. गेल्या एका महिन्यापासून फक्त फडणवीसच काम करत असल्याचं दिसतंय. पुढे बोलताना सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस गडचिरोलीत करत असलेल्या कामाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, स्वर्गीय आर पाटलांनी ते राज्याचे गृहमंत्री असताना गडचिरोली जिल्ह्यात विकास कामे सुरू केली. आता देवेंद्र फडणवीस यांचा वारसा पुढे चालवत आहेत. ही चांगली गोष्ट आहे.